गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या मागच्या लेक्चरमध्ये आपण स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज आणि फ्री आणि फोर्स व्हायब्रेशन हा टॉपिक घेतलेला आहे. हा टॉपिक आपण लर्न केलेला आहे. याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो आहे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. आणि याच भागावर आधारित पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे तो आहे व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम. ठीक आहे. त्याच्या आधी आपल्याला हा हार्मोनिक आणि ओव्हरटोन टॉपिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. वी हॅव टू लर्न इट व्हेरी केअरफुली. ओके. सो व्हॉट इज हार्मोनिक्स मीन्स अँड ओव्हरटोन मीन्स. ओके. सो व्हॉट इज हार्मोनिक अँड ओव्हरटोन? जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा आपण व्हायब्रेट करतो किंवा एखादा ऑब्जेक्ट हा व्हायब्रेटरी मोशन परफॉर्म करत असतो, व्हायब्रेशन्स कंप्लीट करत असतो, तेव्हा त्याची जी फ्रिक्वेन्सी राहते त्या फ्रिक्वेन्सीला नॅचरल फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणणार? इट इज कॉल्ड द नॅचरल फ्रिक्वेन्सी. आणि ही जी नॅचरल फ्रिक्वेन्सी असते हे जसे जसे पदार्थ जसे ऑब्जेक्ट बदलणार त्याप्रमाणे हे नॅचरल फ्रिक्वेन्सीज बदलत राहतात. तर नॅचरल फ्रिक्वेन्सी कशी असते? फॉर एक्झाम्पल बघा इकडे हा ट्युनिंग फोर्क आहे आणि या ट्युनिंग फोर्कला स्वतःची नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. हा कोणत्या तरी मटेरियल पासून बनलेला आहे. याला स्वतःची काहीतरी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे जी इथं नोट डाऊन केलेली आहे, जी आहे 341. 341. इट मीन्स याचा अर्थ असा आहे की जेव्हा मी या ट्युनिंग फोर्कला याचा कोणताही एक आर्म मी या रबर पॅडवर आदळणार अशा प्रकारे, तर हे जे ट्युनिंग फोर्क आहे हे 341 व्हायब्रेशन्स एका सेकंदामध्ये कंप्लीट करणार. ओके. इट कंप्लीटेड 341 व्हायब्रेशन्स in 1 second means its frequency is 341. ओके. जसा जसा याचा शेप बदलतो, जसा जसा याचा आकार बदलत जातो, याची लेंथ बदलत जाते, त्याप्रमाणे फ्रिक्वेन्सी सुद्धा चेंज होत राहते. ठीक आहे ना. तर जेव्हा याची लेंथ कमी होणार याची फ्रिक्वेन्सी वाढते आणि जसं जसं आपण याची लेंथ इन्क्रीज करतो याची फ्रिक्वेन्सी ही कमी कमी होत जाते. तर अशा प्रकारे ही जी या ठिकाणी फ्रिक्वेन्सी नोट डाऊन केलेली आहे या फ्रिक्वेन्सीला या ट्युनिंग फोर्कची नॅचरल फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. इट इज कॉल्ड एज द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ दिस ट्युनिंग फोर्क. ओके. तर या ट्युनिंग फोर्क प्रमाणेच ज्या काही वस्तू आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत, त्या व्हायब्रेट जर होत असतील, इफ द बॉडी इज परफॉर्मिंग vibratory motion, then it has some frequency. This frequency is called as the natural frequency, or it is also known as the fundamental frequency. त्याला काय म्हणू शकतो आपण? It is also called as the fundamental frequency. मग आता ही जी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे याच्याच आधारावर आपल्याला हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन, we have to learn harmonic and overtone on the basis of this fundamental frequency or the natural frequency. Okay. So what is harmonics? Harmonics means fundamental frequency and or its integral multiples. Listen carefully. What is harmonics? Harmonics means the fundamental frequency and all its integral multiple. या सर्वांचं मिळून जे काही बनते त्याला हार्मोनिक्स असं म्हणतात.
ठीक है. हार्मोनिक्स मीन्स इट इज द फंडामेंटल फ्रिक्वेंसी एंड इट्स ऑल इंटीग्रल मल्टीपल. फॉर एग्जांपल, fundamental frequency. What is fundamental frequency? Frequency of the object in the lowest mode of vibration. सर्वात पहिल्या मोड मध्ये जी काही फ्रिक्वेन्सी त्या ऑब्जेक्टची राहणार आहे त्याला त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे दिस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी if it is denoted by letter n. If it is denoted by letter n. Okay, then what is the first multiple? First multiple is equal to 1 multiplied by n, which is equal to n. Then what is the second multiple? It is 2 multiplied by n. What is the third multiple? It is 3 multiplied by n. What is the fourth? 4n, 5n. These are called as the harmonics. या सर्वांना काय म्हणणार आहे आपण? या सर्वांना आपण म्हणणार आहोत they are the harmonics. मग कशी नाव द्यायची? तर हार्मोनिक्स डिनोट करताना आपण त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा प्रकारची नावं देतो. तर जी काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण n ने डिनोट करतो, पण आपल्याला माहित आहे इथं 1 हा मल्टिप्लिकेशन राहणार. तर जेव्हा आपण 1 मल्टिप्लिकेशन देणार तेव्हा याला नाव द्यायचं आहे फर्स्ट. पण फर्स्ट काय आहे? इट इज फर्स्ट हार्मोनिक. हा सेकंड मल्टिपल आहे तर काय लिहिणार इथं? इट इज सेकंड हार्मोनिक. हा थर्ड मल्टिपल आहे तर काय लिहिणार आहे तुम्ही? इट इज इक्वल टू थर्ड हार्मोनिक. दिस इज फोर्थ and this is fifth, like this. तर अशा प्रकारे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणणार आहे? व्हॉट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? इट इज आल्सो द फर्स्ट हार्मोनिक किंवा फर्स्ट हार्मोनिक इज इक्वल टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणून फर्स्ट हार्मोनिक is nothing but the fundamental frequency. Okay, they both are same. पण आपल्याला जर हार्मोनिक्सच्या बाबतीमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण त्याला कोणती फ्रिक्वेन्सी म्हणणार? इट इज फर्स्ट हार्मोनिक किंवा आपण त्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असं सुद्धा म्हणू शकतो. व्हॉट इज हार्मोनिक्स? व्हॉट आर हार्मोनिक? हार्मोनिक इज नथिंग बट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ज्याला आपण काय म्हणणार आहे? फर्स्ट हार्मोनिक. अँड ऑल इट्स इंटिग्रल मल्टिपल. मग सेकंड मल्टिपल आहे तर सेकंड हार्मोनिक, थर्ड मल्टिपल आहे तर थर्ड हार्मोनिक. अशा प्रकारे आपण त्याची हार्मोनिक्स त्याच्यामध्ये लिहू शकतो. ठीक आहे ना? तर आपण इथं बघितलं हा फर्स्ट मल्टिप्लाय आहे फंडामेंटलचा म्हणून त्याला फर्स्ट हार्मोनिक म्हणतात. हा सेकंड मल्टिपल आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा, याला आपण सेकंड म्हटलेला आहे. हा थर्ड आहे, याला 3 मल्टिपल आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला, आपण याला थर्ड हार्मोनिक म्हटलेला आहे. अशा प्रकारे जितके काही तुम्हाला दिलेले असतील, जितके काही मल्टिपल्स या ठिकाणी दिले असतील तितके हार्मोनिक्स त्याच्यामध्ये निर्माण होतात. आणि हे लक्षात ठेवायचं नेहमीसाठी की फर्स्ट हार्मोनिक इज इक्वल टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. कोणत्याही बाबतीमध्ये ही टर्म कामा पडणार. फर्स्ट हार्मोनिक इज इक्वल टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, आता याचा पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे तो आहे ओव्हरटोन. व्हॉट डू मीन बाय ओव्हरटोन? ते हार्मोनिक्स झालेले आहे. ओव्हरटोन कसं बघणार बघा. The definition लिहून आपण याच्यामध्ये. ओव्हरटोन means the actual frequency present in vibration. The actual frequency present in vibration they are called as the overtones. ओके, हार्मोनिक्स म्हणजे काय? हार्मोनिक्स आपण जनरल वापरलेला आहे, जनरल शब्द वापरलेला आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याचे सर्व मल्टिपल्स, ऑल इट्स मल्टिपल्स दे आर कंबाइनली नोन ॲज द हार्मोनिक्स. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. ओके, व्हॉट आर ओव्हरटोन्स? ओव्हरटोन मीन्स आपल्याला त्याला काहीतरी स्पेसिफिक नाव द्यायचं आहे. पण कोणतं स्पेसिफिक, कशाला स्पेसिफिक नाव द्यायचं आहे?
तर ज्या फ्रिक्वेन्सी त्या व्हायब्रेशन मध्ये प्रेझेंट आहेत, ज्या फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन मध्ये ऍक्च्युअली प्रेझेंट आहेत, त्या फ्रिक्वेन्सीला आपण ओव्हरटोन असं म्हणू शकतो. ठीक आहे, किंवा ओव्हरटोन असं म्हणतात. What are overtones? Overtones are the frequency which are actually present in the vibration. त्या व्हायब्रेशन मध्ये ऍक्च्युअली प्रेझेंट असलेले ज्या फ्रिक्वेन्सी असतात त्या फ्रिक्वेन्सीला ओव्हरटोन असं म्हणतात. मग पुढे काय करायचं आहे, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर जी जास्त फ्रिक्वेन्सी आपल्याला आढळणार, हे बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नेहमी आपल्याला व्हायब्रेशन मध्ये आढळणार आहे. याचा अर्थ ती फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, ऍक्च्युअली प्रेझेंट आहे. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा जी फ्रिक्वेन्सी वरची फ्रिक्वेन्सी राहते, जी ऍक्च्युअली प्रेझेंट आहे, त्याला म्हणायचं आहे फर्स्ट ओव्हरटोन. आपण अशा प्रकारे या ठिकाणी लिहू शकतो की ही फंडामेंटल आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी ऍक्च्युअली प्रेझेंट आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी जी ऍक्च्युअली प्रेझेंट आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर जी फ्रिक्वेन्सी ऍक्च्युअली प्रेझेंट आहे, त्याला म्हणायचं आहे फर्स्ट ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी वाला फ्रिक्वेन्सी ज्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं आहे सेकंड ओव्हरटोन. तर अशा प्रकारे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा जी फ्रिक्वेन्सी प्रेझेंट आहे, जास्त वाली प्रेझेंट आहे, त्याला म्हणायचं आहे फर्स्ट ओव्हरटोन. आणि फर्स्ट ओव्हरटोन पेक्षा जास्त आहे त्याला सेकंड ओव्हरटोन. आणि अशा प्रकारे आपण त्याला नाव देऊ शकतो. मग या दोघांमध्ये काय संबंध आहे, हार्मोनिक आणि ओव्हरटोन मध्ये काय संबंध आहे, तर संबंध लक्षात घ्या. संबंध अशा प्रकारचा आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे sorry, what is called harmonic means it is the fundamental frequency and all its integral multiple. म्हणजे सर्व जनरल आपण त्या ठिकाणी मांडून ठेवलेलं आहे की असं असं होत असते. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये फर्स्ट एन आहे म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण किंवा फर्स्ट हार्मोनिक म्हणणार. पण ओव्हरटोन याचा अर्थ जी फ्रिक्वेन्सी ऍक्च्युअली प्रेझेंट आहे, द फ्रिक्वेन्सी विच इज ऍक्च्युअली प्रेझेंट इन द व्हायब्रेशन. मग ती काही फ्रिक्वेन्सी याच्यापैकी असू शकतात किंवा सर्व फ्रिक्वेन्सी असू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 n आहे, तर फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे सेकंड हार्मोनिक राहू शकतो, तो थर्ड हार्मोनिक सुद्धा राहू शकतो, तो फोर्थ हार्मोनिक सुद्धा राहू शकतो. म्हणजे सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी आणि फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सी एकमेकाला सेम राहू शकतात. तर याचा अर्थ असा आहे की ओव्हरटोन आणि हार्मोनिक यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला दाखवते की दोन्ही यांची फ्रिक्वेन्सी केव्हा सेम होणार आहे. तर फर्स्ट ओव्हरटोन मीन्स व्हॉट, फर्स्ट ओव्हरटोन मीन्स इट इज द फ्रिक्वेन्सी just after the fundamental frequency. And what is harmonic? Harmonic is the integral multiple of the fundamental frequencies. तर यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन थोडंसं लक्षात घ्यायचं आपल्याला की ओव्हरटोन याचा अर्थ ज्या ऍक्च्युअली प्रेझेंट आहे, ज्या ऍक्च्युअली प्रेझेंट आहे त्या, आणि हार्मोनिक याचा अर्थ काय होतो की सर्व जनरल आपण म्हणू शकतो की हार्मोनिक म्हणजे कसं झालं आहे, त्याचं जनरलायझेशन झालं आहे, आणि ओव्हरटोन म्हणजे काय झालं आहे, त्याचं स्पेसिफिकेशन झालेलं आहे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आता आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेकल्स असतात, वेगळ्या कंपनीच्या व्हेकल्स आहेत, त्यांना आपण जनरलाइज करू शकतो मोटर या नावाखाली. परंतु त्याला जर आपल्याला स्पेसिफाय करायचं आहे की एखाद्या गाडीमध्ये एखादं प्रॉपर्टी किंवा वैशिष्ट्य राहते ते त्याच गाडीकरता असते, तर त्याला म्हणायचं आहे ओव्हरटोन. आणि जे की मोटर हा आपण शब्द काढलेला आहे त्याला आपल्याला म्हणायचं आहे हार्मोनिक्स. लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्या दुकानामध्ये जातो तर त्या दुकानामध्ये जे काही सामान ठेवलेलं आहे किंवा कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहेत, तर त्या वस्तू ठेवत असताना फॉर एक्झाम्पल शुगर आहे, तर शुगर वेगवेगळ्या कंपनीची ठेवलेली असेल तर त्या शुगरला आपण म्हणणार आहे हार्मोनिक. ओके. आणि त्याच्यामध्ये एखाद्या कंपनीचं आपल्याला पाहिजे आहे तर त्याला म्हणणार आपण ओव्हरटोन. तर अशा प्रकारे थोडंसं लक्ष घ्यायचं की हार्मोनिक्स मीन्स दे आर जनरलाइज, म्हणजे जनरलायझेशन सामान्य आहे.
they are fundamental frequency and all the integral multiple of the fundamental frequencies. आणि what is overtone? Overtone means they are the frequencies actually present in the vibration. सर्व हार्मोनिक व्हायब्रेशन मध्ये प्रेझेंट नसतात, असू शकतात, शक्यता कमी असते, परंतु आपण असं म्हणू शकतो की सर्व हार्मोनिक हे व्हायब्रेशन मध्ये येतीलच असे नाही. जे हार्मोनिक्स येथील त्या हार्मोनिक्सला आपण काय म्हणणार आहे मग ओव्हरटोन, आणि त्या क्रमानुसार आपण त्याला नाव देणार आहे. तर अशा प्रकारे आपण आज हार्मोनिक आणि ओव्हरटोन हा जो कन्सेप्ट आहे, हा जो भाग आहे, जो खूप महत्त्वाचा भाग आहे आपला, तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे. याच्यानंतरचा जो भाग आहे, ज्या भागामध्ये आपल्याला व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम, म्हणजे जेव्हा आपण एअर कॉलमचा विचार करणार, एअर कॉलम म्हणजे जिथं आपला साऊंड मिळतो, अशा प्रकारचा जो एअर कॉलम आहे, जो एका साईडनी क्लोज असतो किंवा दोन्ही साईडनी ओपन असतो, असा आपल्याला बघायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे लर्न करणं किंवा लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. सो इन टुडेज lecture we discuss about the harmonics and overtone. In the next lecture we are going to discuss about the vibration of air column open at both end and close at one end. Okay, this is for today. Have a good day. Bye.